केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी करत संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. तर दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीमध्ये अद्यापही जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित न झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा एक नवीन फॉर्म्युला तयार केला आहे. वंचित बहुजन आघाडीने अचानक जास्त जागांची मागणी केल्यामुळे महाविकास आघाडीला जागा वाटपाचा तिढा निर्माण झालेला आहे आणि यामुळे आता महाविकास आघाडी नवीन फॉर्म्युला तयार करत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या घोषणेला अजून विलंब झालेला आहे आणि याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला आहे किंवा होता. मात्र नवीन फॉर्म्युल्यानुसार उद्धव ठाकरे गट सर्वाधिक म्हणजे 22 जागावर निवडणूक लढणार आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या नव्या फॉर्म्युल्यात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र त्यांच्यासाठी 4 जागा सोडण्याचा विचार सुरू आहे. सोबतच शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत संभाजी ब्रिगेडची सुद्धा युती आहे आणि संभाजी ब्रिगेडला जर 1-2 जागा जर शिवसेनेला सोडावी लागली तर पहिल्यांदाच संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या राजकीय मैदानात उतरणार आहे. महाविकास आघाडीच्या नव्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार शिवसेना 22 जागांवर तर काँग्रेस 16 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवू शकतो. उद्धव ठाकरे गटाला जर 23 जागांवर निवडणूक लढवायची असल्यास बाबतचं निवेदन किंवा भूमिका संजय राऊत यांनी यापूर्वी मांडलेली आहे. मात्र तिन्ही पक्षांच्या बैठकीत ठाकरे गटाला 22 जागा देण्याचा निर्णय झाला. म्हणजेच हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टीच्या स्वाभिमानी पक्षाला उद्धव गट बिनशर्त पाठिंबा देणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीला 4 जागा देणार अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात आहे. सोमवारपर्यंत जागा वाटपाचा हा निर्णय घेतला जाईल असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. मात्र महाविकास आघाडीने यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीला 4 जागांचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव अजूनही कायम आहे. 2-3 दिवसात वंचित बहुजन आघाडीची वाट पाहिल्यानंतर किंवा त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर महाविकास आघाडी युतीबाबतची आपली मोठी घोषणा करेल असं माहिती सूत्राकडून समोर येत आहे. तुर्तास धन्यवाद.